हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. बाळजाबाई घरामध्ये सर्वांच्या समोर पूजा आणि कृष्णाला चॅलेंज करते. आज महाआरती आहे आणि महाआरतीचा मान मी त्या सुनीबाईला देणार आहे, जी सकाळी 5 वाजता देवळामध्ये पोहोचेल, देऊळ स्वच्छ करेल, त्याचबरोबर देवळामध्ये 500 दिवे लावेल, 500 वाती तयार करेल, 51 नारळाचे तोरण बांधेल. त्या सुनबाईला मी महाआरतीचा मान देणार आहे आणि ज्या सुनबाईला महाआरतीचा मान मिळणार आहे तिच्याच हातामध्ये मी घराच्या किल्ल्या देणार आहे. आणि तेव्हा पूजा आणि कृष्णा दोघेही तयार होतात. त्यानंतर आपण पाहतो कृष्णाही दुष्यंतला बोलते, घराच्या किल्ल्या मिळाव्या म्हणून मी ही महाआरतीची पूजा करत नाही, तर फक्त आपल्या घराचा सन्मान टिकून राहावा म्हणून मी ही पूजेमध्ये सहभागी होत आहे. त्यानंतर आपण पाहतो महाआरतीसाठी रात्रीच्या वेळी कृष्णा ही 500 वाती तयार करून ठेवते आणि ती देवीच्या पुढे समोर ठेवत बोलते, देवी माझ्या या 500 वाती तयार झालेल्या आहेत, माझ्या हातून तुझी सेवा घडत आहे, आता या सेवेमध्ये कसलाही व्यत्यय येऊ देऊ नकोस, असे बोलून ती सर्व वाती देवी आईच्या समोर ठेवून झोपायला जाते. आणि झोपायला गेल्यानंतर आपण पाहतो त्या ठिकाणी पूजा येते आणि पूजा ही कृष्णाने बनवलेल्या सर्व वातीला आग लावते आणि कृष्णाच्या बेडरूममध्ये काहीतरी जळण्याचा वास येतो आणि कृष्णाही जागी होते आणि बोलते, काहीतरी जळत आहे, असे बोलून ती देवाच्या समोर जाते. तर त्या ठिकाणी तिने बनवलेल्या 500 वातीला आग लागलेली असते आणि त्या जळून खाक झालेल्या असतात आणि तेव्हा कृष्णाला मात्र खूप दुःख होते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये महाआरतीचा मान कोणाला मिळणार आणि घराच्या चाव्या कोणाकडे जाणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. हळद रुसली कुंकू हसले या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.